मागे पाणी ने दिए कचुई, मागे पाणी ने दिए कचुई, दासीस आंघोळी ठेवी पाणी, दासीस आंघोळी ठेवी पाणी, संतासी देखोनी होय पाठी मोरा, संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, संतासी देखोनी करीतो टवाळ्या, दासी देखोनी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दासीचिया, भावे धुतो चोळ्या दासीचिया, संतासी देखोनी होय पाठी मोरा, संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी ठुमका, म्हणे त्याच्या तोंडावरी ठुमका, जातो यमलोका भोगावया, जातो यमलोका भोगावया, संतासी देखोनी होय पाठी मोरा, संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो. प्रस्तुत प्राप्त रंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जेवढीकरांच्या प्रमाणे 370व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये ते पामराचं वर्णन जगद्गुरु तुकोबा करतात, त्या पामराचा निषेध करतात त्यांचे. बरं, म्हणजे विहित विषय भोगतो तो विषय आणि निषिद्ध विषय भोगतो तो सरळ व्याख्या. वेद सांगेल त्याप्रमाणे संसार करतो तो विषय आणि वेदाच्या विरुद्ध वेदाला निषिद्ध कर्म जे सांगितले ते निषिद्ध कर्म करतो तो पामर. उघड उघड सोपं आहे, काय अवघड नाही, कळायला फार सोपं. पामर तेव्हाच ओळखू येतो माणूस. निषिद्ध कर्म करण्यामध्ये ज्याची प्रवृत्ती आहे त्याला पामर माहिती. विहित विषय सेवन करतोय, विषयाची आवड आहे तो विषय. लग्नाच्या पत्नीची आवड करतो तो विषय आणि अविधीची पत्नी म्हणजे बिना लग्नाच्या पत्नीची आवड करतो तो पाप. देवाची आवड असते किंवा देवाची आवड ज्याच्या चित्तात आहे त्याला भक्त म्हणतात. कशाचीच आवड नाही आहे त्याला म्हणतो मुक्त. कोणत्याच गोष्टीची आवड त्याच्या चित्तात नसते. आवड नावड ते सगळे विषय त्याचे गेलेले असतात. वृत्ती शिल्लक नाही आवडी निवडीला तो मुक्त. वृत्ती शिल्लक आहे एक तर ज्ञानपूर्व भक्त, ज्ञानोत्तर भक्त. लक्षात आलं की नाही? ज्ञानपूर्व भक्ताची वृत्ती वास्तव आहे आणि ज्ञानपूर्वाची आणि ज्ञानोत्तराची वृत्ती कल्पित आहे. फरक एवढा आहे. पण वृत्ती असल्याशिवाय आवड निवड निर्माण होत नाही. आवड निवड निर्माण होण्यासाठी वृत्ती असली पाहिजे म्हणजे बुद्धी असली पाहिजे. हो, ज्ञान उत्तर येत नाही. ज्ञान उत्तर येते. तुकाराम महाराज ज्ञान उत्तर आहे. भाऊ आवडची जीवापासून आहे. माऊली भाऊ भाऊ आवडची जीवापासून आहे म्हणजे नाही. तुकाराम महाराज म्हणजे नाही काय बरं काय मला आवडते की पांडुरंग परमात्मा. हा, आवळे परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराज बरे अभंग आवळे परब्रह्म उद्या जीवा म्हणे मनराने वागळे केले. तुकाराम महाराजांनी आपली आवड सांगितली ना. तुकाराम महाराजांनी की मला बघ पांडुरंगा तू फार आवडतो असे महाराज नाही म्हणले. म्हणजे ज्ञान उत्तर लोक आहेत ना. वृत्ती कल्पित आहे त्यांची. वृत्ती नाही आता आवड निवड होण्यासाठी वृत्तीच लागते. बरोबर, वृत्ती नसेल तर आवड निवड काही राहत नाही. हा, विधेयमुक्त त्याला आवड निवड काय राहिली त्या काय बुद्धीच जाग्यावर नाही. बुद्धी संपली. तिथं बुद्धी नाही तिची वृत्ती कुठली निर्माण होईल. तर मग बुद्धीच नाही. बुद्धी बोधकवे शक्ती विलीन नाही. मन राम झालं म्हणजे उन्मन अवस्थेत गेलं. बुद्धी बोधकवे शक्तीत गेली. अहंकार परब्रह्मात वेळी दयाचे अहम विश्रामे परब्रह्मी आणि चित्त चैतन्य काही नाही. मग अंतकरण राहिलं नसेल तर आवड निवड कुठली तर म्हणजे कोणती कशाचीच आवड निवड नाही. त्याचं नाव मुक्त. ज्याच्या चित्तात देवाची आवड आहे तो भक्त. ज्याच्या चित्तात बायकोची आवड आहे तो विषयी आणि रामची आवड आहे तो पामर. हे रंगनाथ गुरुजी सांगत होते. बरं,
ते असं सांगत होते कोण? गुरुजी. रंगनाथ गुरुजी उलट सुलट बोलून सांगायचे. कळलं का नाही आता? त्याला बायकोची आवड आहे, देवाची आवड आहे. हा, त्याला बायकोची आवड आहे, देवाची आवड आहे. हा. एक चित्तात विषय आवडीचा कसा राहील? एक चित्तात आवडीचा विषय राहत नाही भाऊ. होय, चित्तात एकच विषय राहते आवडीचा. असं म्हणा की बायको संबंधानं देव आवडतो, बरोबर आहे की नाही? बरोबर ना? काय हो? नाही खोटं आहे का बोललेलं? वारी करतोय, काही करतोय, काय करतो, माझ्या बायको दुखणं राहू दे म्हणते, म्हणताय की नाही? तुम्ही म्हणले नाही? मी काय काय बोलून सांगायचंय म्हणजे आवडतो देव, पण कोणा संबंधानं? मग आयुष्य तर बहुत जोडती केली लयांची वडील भोगासाठी ते आशा तिमरे दृष्टी विषांत झाली, त्यांना भक्त म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? बरं सांग बरं, देव देवासाठी आवडावा का संसारासाठी आवडावा? मग देव देवासाठी आवडावा, तो भक्त झाला. देव संसारासाठी आवडत असेल तर ते देवाचा भक्त कुठला होईल? वैसंगृत हो दे, अमुक हो दे, टमुक हो दे, बऱ्याच. आणि सहसा मला वाटतं 999 लोकांचं हेच वर्ण आहे की बोंबलाय देवाकडे गेलेले दिसायला असं नाही. सगळे लोक देवाकडेच आहेत. काय म्हणणे तुमचं? सगळे लोक देवाच्याच मार्गाला लागलेले जरी असतील तर ते देवाचे भक्त नाही ठरत महाराज. त्यांची आवड बी नाही देवाला. ते म्हणला ना, आईसे बहुत जोडती केली. अर्जुना असला उतारा तर बक्कल मिळतोय मला, काय ना काय मागायले. आईसे बहुत जोडती कीर्ती, लयांची भजने कशासाठी? भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी विशांत झाले, किंबहुना आईसे भजन ते संसाराचे साधन. हेर फळभोग स्वप्न नाव भरी दिसे. हे संसाराचं साधन आहे अर्जुना, माझं भजन नाही ते अर्जुना. असं देवाची आवड देवासाठी करणारा तो भक्त. काय काय बरं कसं? बरोबर आहे ना? उदाहरण मोकळं लक्षात येत असेल ना तुम्हाला? ते तुम्हाला कळत असेल ना मी बोललेलं? हा, आता उदाहरणार्थ तुम्ही स्वामीची सेवा केली, स्वामीला जाऊन तिथं पंगत केली, वाया पडले, हे केले, म्हशीसाठी का स्वामीसाठी? मग म्हैस कशाला पाहिजे? दूध खायला. नाही सगळं मसळत तरी प्रेम कशामुळे? मसळ काय, मसळ काय, मावशी माहिती कोणी मया करीना, मावशीची कोण करायले, त्या मसळची कोण करायले? मसळ आवडती कोणासाठी? दुधासाठी. दूध कशासाठी? आपल्या लेकराला, आपल्या पोटासाठी. बरोबर आहे? म्हणजे सगळं आपल्यासाठीच आहे का त्याच्यासाठी काही आहे? आपल्यासाठी. मग आपल्यासाठी असेल तर संसारिक आहे तुम्ही फक्त विहित तरी विषय भोगा. विशेष भोगायचे तर विहित तरी भोगा, अविहित विषय भोगू नका. निषिद्ध विषयाचा तरी त्याग करा, तरी तुम्ही देवाचे भक्त होतात. वेद सांगेल त्याप्रमाणे वागणारा माणूस सुद्धा पर्यायानं देवाचा भक्त असतो का? त्याच्या आज्ञेचं उल्लंघन न करणे हीच आणखी सेवा आहे. दया सर्वात ईश्वरा स्वकर्म कुसुमाची धीरा, पूजा केली होय अपारा तो शाला. प्युअर विषय सुद्धा देवाला आवडतो. हे प्युअर विषय बी नाही तर पामर आहे, निषिद्ध विषय सेवन करते. बरोबर आहे की नाही? विहित विषय सेवन करता का निषिद्ध विषय सेवन करता? कोण म्हणताय मी विहित विषय सेवन करतो असा कोण म्हणेल? साठी हात ठेवून तुम्ही विहित विषय सेवन करता का निषिद्ध करता? निषिद्ध नाही. कोण म्हणा निषिद्ध नाही? आंघोळ केल्या गाड्या करीत नाहीत लोकांच्या, काय हो? निषिद्ध केला मग आंघोळ केल्या गाड्या करून निषिद्ध का विहित? निषिद्धच नाही. तुमच्यावर आंघोळ केल्या गाडी करायची का लोकांची? तुमचा धंदा आहे दुपार शिवू नये धोकटी. तुमच्या गुरुनं काय सांगितलं तुम्हाला? जैना महाराजांना धंदा 2 प्रहर नियम असतो. धंदा काय म्हणले? याचे गुरु म्हणजे आपले गुरु की सैना महाराज. संत सगळ्याचेच असते. त्या समाजात अवतीर्ण झाले म्हणून काय झाले? वारीक समाजात जरी अवतीर्ण झाले
कोणी हरिजन वंशात जरी अवतीर्ण झाले, कोणी मराठी वंशात अवतीर्ण झाले, कोणी ब्राह्मण वंशात झाले असतील, पण उपदेश सगळ्याला सारखाच असतो. पण त्यांनी त्यांच्या धंद्यासाठी मुद्दाच्या लोकांना सांगितलं किंवा 12 वाजेपर्यंत धंदा करावा. धंदा 2 प्रहर नेम असतो. 2 प्रहर म्हणजे 12, 3 तासाचा 1 प्रहर असतो. दुपारच्या 12 वाजता धंदा निमस्त करायचा आणि तिथून पुन्हा आंघोळ करायची, मग देवपूजा करायची. पुन्हा शिवू नये झोपडी, पुन्हा झोपडीला हात लावायचा नाही. ती विटाळातली लांब पाहिजे, त्या विटाळा सुद्धा करायचा नाही. बरोबर आहे. मग असा सेवन करील एखादा वारी आणि घरची बायको संसार घेते, तो कोण झाला? विहित विषय भोगणारा झाला. बरोबर आहे. आणि मग असा वागत गेला तर त्या ईश्वराची पूजा होती की नाही? आता निर्मळ वागू लागला प्रत्येक माणूस, प्रत्येक धंदेवाईक आपल्या धंद्यात जर असा वागू लागला तर तो देवाची सेवाच करायला म्हणता येईल. पण आपण तीही भोग भोगतो तो निश्चितच भोगतो. विहित कुठे भोगतो? कोणीच नाही हो. सगळे आपण पामर आहोत. सगळे आपण कसे आहोत? पामर आहे. हो. मग आता इथं आपलं चाललंय ग्रस्ताश्रम असा असायला पाहिजे आणि त्याला देवाची सेवा करते. ग्रस्ताश्रमात सुद्धा आणि ब्रह्मचर्याचं सर्टिफिकेट मिळते आणि ग्रस्ताश्रमात सुद्धा संन्यासाचं सर्टिफिकेट मिळते. 2 सर्टिफिकेट पाहिजे असतील तर मिळते. मी शुद्ध ब्रह्मचारी असाच राहावा. बायको करून लक्षात आलं की नाही? वय येतेच आहे सोपं हे. बायको करून लेकर तयार करून मी ब्रह्मचारी असावा. एक अट. दुसरी अट, मी लग्न ग्रहस्थाश्रम स्वीकारून बायका पोरं निर्माण करू नये. मी संन्यासाचं सर्टिफिकेट मिळवा. पदवी मिळवावी. सर्टिफिकेट म्हणजे पदवी. असं ग्रहस्थाश्रमात आहे. पहिला ग्रहस्थाश्रम तर कसा आहे त्याबद्दलचं वर्णन काल श्लोक सांगितला. ते श्लोक स्वानंद सदनम सुताशी सुधीव कांता मृदुभाषी सन्मित्र सदनम तो योषिती रतिश्चात्या पराशी अर्थित्य पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगमुपासते सततम. स्वानंद सदनम. बरं काही की साहेब, घरात काय असावा? आनंद असावा. गृहस्थाश्रमाच्या घरात काय असावा? स्वानंद. सदन नाम घर. सदन घराला म्हणतात बरं काय. सदन म्हणजे काय? घर. स्वानंद आनंद. खरंच आत्मानंद देते पण आनंद वातावरण. स्वतःची सुधीव म्हणजे आपले पोरं गोड असतात. घरच्याला गोड, दारच्याला गोड, सगळ्याच गोड. उलसली बापच बोलणार गोड नका. बाप म्हणे ते बरोबर का? बापाच्या आज्ञेत राहणार गोड. बापानं हाक मारली की जी म्हणून बोलत असा मुलगा असावा. काय स्वानंद सदन स्वतःची सुधीव कांता मृदुभाषिणी. आपली बायको ग्रस्ताची गोड बोलणारी असावी. नवऱ्याला गोड, सासऱ्याला गोड, सासूला गोड आणि बाहेरले आलेल्या सुद्धा सगळ्यालाच गोड बोलणारी असावी. हो. कांता मृदुभाषिणी. बायको नाही ती गदरी म्हणावी. त्या बायको झाली काय? गोड बोलणारी बायको असावी. कांता मृदुभाषिणी. सन्मित्र सदनम. आपला मित्र चांगला असावा आणि त्यातून पुन्हा श्रीमंत असावा. सन्मित्र बरं काय, नुसता मित्र नाही म्हणजे सन नाम चांगला आणि सधनम श्रीमंत. एक तर आपला दोस्त चांगला असावा म्हणजे आपला खरा दोस्त म्हणजे मित्र त्यालाच म्हणतात. हो. एक मित्राला बायकोपेक्षा दोस्त आवडतो, त्याचं नाव मित्र. बायको एकीकड, तिच्यापेक्षा कोण आवडतो? मित्र. बायकोला कोण गोष्ट सांगूच नाही पण मित्राला सांगावी आणि सांगतो. बायको आपला बायकोच मित्र झाली ती बाजू वेगळी आहे, ती मोहाचा परिणाम. पण तसं नाही, बायकोला काही सांगू नये म्हणते. गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी देशी दासी, वाटा देतात येशी, काय लाड देतात येशी, वाटा पावे करणार. लक्षात आलं की नाही? ठीक आहे साहेब.
बायकोला काय म्हणा कसं मी काय म्हणालो बायकोला कसं वागवा म्हणलो कसं गुज बोलावे संतासी गुज कोणाला बोलाव संतायला गुज बोलाव म्हणजे गुह्य मनातलं काही गुह्य असत आपल्या मनातलं काही गुह्य न सांगायसारखी गोष्ट असली तरी ती कोणाला सांगावी गुज बोलावी संतासी किती पैसे आहेत आपल्याकडे किती जमा आहेत किती नाव आहे किती कर्ज आहे का किती जमा काय बोलायचं असेल ते संतालाच बोलाव गुज बोलावे संतासी पत्नी राखावी देशी दासी तिला सांगायचं नाही काही सांगायचं नाही तिला पत्नी राखावी देशी दासी दासी नाम भांडी घासणारी बाई ती कामधंदा करते त्याप्रमाणे तिला समजावं म्हणला आणि लाड देतात देशी तिला जर तुम्ही लाड करताल तर काय वाटा पावे कर्माचा केलेल्या पापाचा वाटा तुम्हाला येते की नाही आता म्हातारीचं पाप येणार नाही तुम्हाला तुमचं पुण्य जाते तिला आणि बायकोचा अर्थ केलेलं आपोआप येतंय घ्यावंच लागतंय लाड दिल्यामुळं बरोबर आहे की नाही काय तुमच्या म्हातारीचं घ्यावं लागलं की नाही तुम्हाला लाड करायला म्हणून घ्यावं लागतंय तुम्हाला माळ आहे म्हातारीला आहे का माळ मग अर्ध पाप तुम्हाला लागलं की नाही अर्धे माळ करीत तुम्ही नाही तर अर्धी माळ काढून कसं कसं एकच आहे तुम्ही खात नाही बायको खाती म्हणल्यावर अर्ध पाप तुम्हाला येणार नाही नवऱ्या कुठे जाऊ द्या हो सांगू नका बघा की मला सगळं माहित आहे लाड केलाय लाड तवा ठेसून थोडं असतं माळ घालीत नव्हती ती नांदायचे तर ना निमाळ करी तू माळ करी होई नाही तर जाते असं म्हणले घ्यावंच लागलं तुमच्या बापाला चुकणार अर्ध पाप तिचं घ्यावं लागलं पण तुमचं पुण्य तिला तिळवर बी नाही जाणार शास्त्र तसंच सांग तिला पण ते केले पाप पुरुषाने भोगला पतीने भोगला नवऱ्यानं भोगला राजाने केलेलं पाप पुरोहिताला प्रजेने केले पाप राजाला बायकोने केले पाप नवऱ्याला शिष्याने केलेलं पाप गुरु ठरलेल्या गोष्टीची का त्याच्यावर तुम्ही अधिकार गाजविलाय माझी बायको म्हणले माझा शिष्य म्हणले माझी प्रजा म्हणले राजा माझी प्रजा म्हणला ना मग प्रजेने केलं पाप अर्ध भोगावं लागतो माझी बायको म्हणल्यामुळे माझी बायको म्हणले की तिच्या आसक्तीमुळे ते अर्ध पाप तिथे भोगावं लागते माझा शिष्य कोणाला म्हणलं आपण की त्याचा अर्ध पापा ठरलेलं हे शास्त्रात आहे अर्धे पाप येत आपण लाड देतात येसी वाटा पावे कर माझा लाड करूच नका कोणाचा बायको कुठं शिकलं नाही तुम्ही हे अभंग गाठे ज्ञानेश्वरी हे सगळं नाही त्याच्यात काही तुम्हाला कळली नाही का तुम्ही वाचली नाही वाचून घ्यावं समजून घ्यावं शास्त्र काय म्हणतंय त्याच्याकडे पाहावं आणि तसा ग्रस्त आश्रम वागा मग काय कांता मृदुभाषिणी जे आपण तशी ठेवली काय तिला त्या अधिकारानं तिच्या अधिकारानं पायीचे वाहन खेटराला किती खेटर सोनं दळवीला असलं तरी तिजोरी ठेवायची नाही पायाच्या बुटाला तिजोरीची जागा नाही ना पायी बरे पायाचं वाहन पायात बरं ते दरवाजाच्या बाहेर ठेवावे खेटर आणि पटका किती हलका असला मुंडाचा तर त्याला घरात ठेवा मुंडाच आहे ना ते माथ्यावर बसणार आहे ते माथ्यावर म्हणून मधात ठेवावं आणि पायातलं खेटर आहे म्हणून घराच्या बाहेर ठेवा मग हे तर कळलं पाहिजे ना शेवेशिवाय नाही कळत मग काय उपयोग आहे मग कशाचा ग्रस्त आश्रम तुमचा तुम्हाला कळत ना मग कशी कांता मृदुभाषी आपली बायको गोड बोलणारी असावी बरं त्याच्या पुढे काय तन्मित्र सदनम आपला दोस्त कसा असावा चांगला असावा दोस्त अवंचक असला पाहिजे आपल्या दोस्तावर संकट आलं आपले बँकेत रुपये 10-20 लाख आहेत आणि त्याला काही संकट आलं 20 लाख जाऊ दे नाही आणखी एकर जाऊ दे पण त्याला सोडून आणतो आठवण झाले की त्याला काय करावं
काय दवाखान्याची जी पैसे भरतो त्याला नीट करून अशी एवढी तयारी असावी कोणाची दोस्ताची. त्याचं नाव आहे दोस्त. मग त्याच्यासाठी तसा त्याच्याकडे पैसे असणाराच असला पाहिजे सन्मित्र सधनम, म्हणजे श्रीमंत असला पाहिजे. श्रीमंत असला मग चांगला आहे आणि संपत्ती नाही दोस्ताला नीट करावा लागेल, डावला जवळ नाही काय केलं विचार. पण तसा नाही, सन्मित्र असावा आणि सधन असावा. हा आणि स्वयवशीची रतिष्ठ. गृहस्थानं स्वतःच्या पत्नीलाच पत्नी म्हणावं. स्वयवशीची नाम सो बायको, योशीचं नाम बायको, रतिष्ठचे नाम संसार. स्वतःच्या बायकोशी संसार करावा, अन्य स्त्रीला माई बहिणीसारखं समजावं. लक्षात आलं का? स्वयवशीची रतिष्ठ आणि आज्ञापरा सेवका. आपले हाताखालचे नोकर आहेत, आज्ञापर असले पाहिजे. आपण सांगावं ते न ऐकावं अशी सेवक असली पाहिजे. काय आज्ञापरा सेवका. अतिथ्य शिवपूजनम हे महत्व. आणि त्या ग्रस्तासनाच्या घरी अतिथीची आणि शिवाची पूजा झाली. अतिथी म्हणजे कोण? आपल्या दाराला आलेला अतिथी, भिकारी. त्याला यथाशक्ती आपण त्याला दिलं पाहिजे. दुपारची वेळ बसा महाराज जेवणच जा. हो जेवण चालू आहे, आमचं आता जेवण होणार आहे, तुम्ही जेवून. सकाळून आणलं लवकर 8 वाजता 9 वाजता बस. आणखी स्वयंपाक झाला नाही. व पहिल्या ग्रस्ताच्या काळात ते होत नव्हतं, दुपाराचे होत होते. पण असो मग सकाळ आलं तर बाबा घ्या तरी पाणी प्या. अतिथी 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 तिथीचा अभाव तुम्हाला न विचारता आलेला ती अतिथी. बरं तुमच्या घरला आला पण सांगून नाही आला, सांगून आला नाही बरं, मनानं आला, अचानक आला. त्याचं नाव आहे खरा अतिथी. ती खरा श्रेष्ठ ती आहे. त्याच्यावर दुसरा नंबर आहे अभ्यगत. 2 आहे ते घरला येणारे 2 आहे. अभ्यगत अभ्यगत सूचना देऊन आलेला आहेत का घरी कोणावर बोलले आहे मग मी येईन म्हणालो बरी या मग आले अभ्यगत. आणि काहीच न विचारता आला तो तिथीचा अभाव तिथी न विचारून आला. मग त्या अभ्यगतापेक्षा कोण श्रेष्ठ? अतिथी श्रेष्ठ. आणि मग अतिथी घरला आला तर 12 कामं टाकावे आणि त्याची पूजा करावी, त्याची यथाशक्ती त्याला आपलं सन्मान त्याचा करावा. कारण काय अतिथी विनमुख जर गेला विनमुख गेली अतिथी हे सर्व सुखाची संपत्ती द्यायची सायकड्याची होती सूत्र बनतो. आपल्या घरला आलेला अतिथी जर विनमुख गेला वापस गेला तर सगळं पुण्य घेऊन जात. पुण्यग्रस्ताच नाही आपला आलेल्या अतिथीचा अभ्यगताचा सन्मान केला पाहिजे आपण. हो आणि जर ते विनमुख गेला तर सगळं मागचं पुण्य नेतो. ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणले ना, ज्ञानेश्वरीच म्हणले बाबू. हो अतिथी शिवपूजन प्रतिदिन. आता दररोज शिवनाम महादेव, शिवनाम विष्णू. कोणता तुम्हाला प्रतीक आवडते ते बघा. ते कार्यब्रह्म आहे. महादेव तरी कार्यब्रह्म आहे आणि विष्णू तरी कार्यब्रह्म आहे. ब्रह्मदेव हे कार्यब्रह्म. पण ब्रह्मदेवाचा स्वीकार केला नाही पूजेमध्ये. पूजेत स्वीकार विष्णूचा आणि महादेवा. मग तुम्हाला विष्णू आवडत असेल तर विष्णूची पूजा, महादेव आवडत असेल तर महादेवाच्या लिंगाची पूजा करा ना. पण दोन्ही पैकी एकच करा. हे बिन ते बिन हे बिन ते बिन ते बिन हे बिन करू नका. महादेवाचा उपासना करीत असेल त्याने विष्णूच्या उपासकांना त्याला चिडवू नये किंवा राग येऊ नये. अहो लिंगाची पूजा रोज करते का? किंवा लिंगाच्या पूजा करणाऱ्यांना विष्णूची पूजा असेल त्याला टीका करू नये, निंदा करू नये. ते बी चांगले का आम्हाला आवडलं प्रतीक, त्या परब्रह्माचे प्रतीक आहे. जे आवडलं त्याचा आम्ही स्वीकार केला, त्याचा आमचा दोष असं नाही. आमची आवड आहे अंतःकरणात. हो मग तुम्ही महादेव म्हणून तर म्हणले ना, तू का म्हणे विष्णू सेवा वाचवणी तेव्हा भजती जे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तरी 8 पहारा माधारी नाही तरी गायसे करी या 8 पहारा माधारी मोठके निमिषभरी ते तुझाय. किंवा शंभुका श्रीहरी पर्यंत होय. शंभुका श्रीहरी, शंभू नाम महादेव, श्रीहरी नाम विष्णू. या दोन्ही पैकी तू आवडता बन. म्हणजे कोणत्यातरी एका देवाची सेवा रोज करीत जाय. प्रतिदिन पद मागे लावायचे पुढे आणि मिष्टान्न पानमुळे म्हणजे दररोज शिवाची पूजा झाली पाहिजे आणि जेवणामध्ये थोडा तरी गोड पदार्थ असला पाहिजे, मिष्टान्न असलं पाहिजे. मग ते गुलाबजामुन असतील
हे शिरा असेल का बुंदी असेल का कशाचा लाडू असेल काही एकच आहे. जेवणात काय असलं पाहिजे ग्रस्ताच्या? मिष्टान्न रोज असलं पाहिजे. मिष्टान्न प्रतिदिनम. शिवाची पूजा प्रतिदिन आणि मिष्टान्न प्रतिदिन. आणि मग धन्य हो ग्रस्ता. असा ग्रस्त आश्रम धन्य. मग अशा ग्रस्त आश्रमात चालणारा माणूस असेल जर तर तो पर्यायाने ईश्वराचा भक्त होऊ शकतो. का? वेद सांगेल त्याप्रमाणे वागणारा आहे. विचारा, वेद सांगेल त्याप्रमाणे वागणारा, विहित विषय भोगणारा तो ईश्वराचा भक्त का होणार नाही? भक्त ईश्वराचा. आणि त्याच्यातच चित्तशुद्धी होते. निष्काम असेल बुद्धी चित्तशुद्धी होते. सकाम बुद्धी असेल स्वर्ग मिळतो. काय पाहिजे तुम्हाला? बोल. असं जर तुम्ही वागले, आता सांगितलं का श्लोक, असे जर तुम्ही रोज वागले इतके साहेब, तर तुम्हाला जर पाहिजे असेल फल, तुम्हाला असे उत्तम भोग मिळावे अशी अपेक्षा असेल तर तुम्ही मेल्यावर कुठे जाता? स्वर्गात. आणि जर मला ही गरज नाही स्वर्गाची, मला भगवंताची प्राप्ती हवी आहे, देव मिळावा म्हणजे मोक्ष पर्यायानं मिळावा अशी अपेक्षा असेल, तुमचं डोकं साफ होईल. चित्तशुद्धी. चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धी तर स्वर्गापेक्षा मोठं फळ आहे. स्वर्ग काय घेऊन बसला तुम्ही? त्या स्वर्गाचं पुण्य संपणार आहे. चित्तशुद्धी झाली तर देव येऊन बसणार आहे, मोक्ष मिळणार आहे. म्हणजे चित्तशुद्धी स्वर्गापेक्षा मोठं फळ आहे. असं फल तुम्हाला मिळेल. काय पाहिजे ते मिळेल. याचा अर्थ निष्कामता केली, चित्तशुद्धीच्या द्वारे पुन्हा गुरु ज्ञान सांगतील, तुम्ही मुक्त होता. आणि जर सकामता केली त्याच्यामध्ये तर उत्तम भोग मिळतील वरच्या लोकातले. स्वर्गात जायला नवरा बायको सहित तुम्हाला मिळेल. उगाच काय नवरा बायकोला हा विमान महादेवाच्या लोकात आला न्यायला, महादेवाच्या लोकात गेले असं वर्णन आपल्या पुराणामध्ये येतं की नाही? असं मिळतं. पण विहित विषय भोगले तर आणि निषिद्ध विषय भोगले तर मात्र पामरत्व येतं. आणि मग तुम्हाला म्हणलो ना, ब्रह्मचर्याचं सर्टिफिकेट आणि संन्यासाचं सर्टिफिकेट कोणी मिळविणार नाही. तुम्ही मिळते म्हणालो, बघा मिळवायचं असलं. आता हे ब्रह्मचर्याचं सर्टिफिकेट तुम्ही मिळवायच्या बाहेर गेले. कोण? हे गायवळ, हे भंडारे, हे विष्णू, हे सगळे आता बाहेर गेले. तुम्हाला ब्रह्मचर्याचं नाही मिळत, पण संन्यासाचं मिळतं. बघा 2 सर्टिफिकेट आहेत बघा, जमा आहेत ते. कुठं? वेदरूपी कोर्टात. कुठं? तिथे कारवाई करा, त्याच्यातून ते सर्टिफिकेट आणा. महाराज ब्रह्मचर्य कोणा? जो भ्रष्टा सोने ब्रह्मचारी ही वाढेल त्याची. तो सांगायला तुम्हाला भावार्थ राम. जो भ्रष्टा सोने ब्रह्मचारी ते ही वाढेल त्याचे. मग ग्रस्त असून ब्रह्मचारी कसा सांगतो. ऋतुकाळी स्त्री गमन ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण. ऐसा वेद निवृत्ती परदान आणि त्याग रूपे आपण भोगती. फक्त तुम्हाला तेवढाच अधिकार आहे ऋतुकाळात, ते बी 50 वर्ष पाहिजे. लक्षात आलं की नाही? 50 वर्षापर्यंत ऋतू येत असतो, त्याच्यापुढे ऋतू बंद होतो. ऋतू बंद होते बरं नाही होत. अनुभव नाहीत का ग्रस्तायला? ऋतू बंद होते. मग 50 वर्षापर्यंत तुम्हाला ते म्हणजे प्रजा उत्पन्न करण्यात आली. आणि ती प्रजा उत्पन्न करावी का? वंशाचं ऋण असतं. आणि भगवान परमात्म्याचं ऋण आहे ना, त्या नवी सृष्टीला आणि वाढावी त्याची सृष्टी लोकांसाठी अशी त्याची बी इच्छा आहे ना कोणाची? त्या ईश्वराची. आणि म्हणून त्या सृष्टीला वृद्धिंगत करण्यासाठी एखादा मूलबाळ, मुलगी, मुलगा व्हायला पाहिजे. आणि वंशाचं ऋण बी असतं. आपल्या वंशजाचं ऋण आहे आपल्यावर, त्यासाठी ग्रस्ताश्रम स्वीकारून लेकर वाढवणं गरजेचं आहे. मग आपण मेलो तरी वंशाला दिवा लावायला किंवा ते पिंड घालायला, पित्र करायला कोणतरी पाहिजे की नाही? कळलं का? लक्षात आलं का? मग आखे लेकर मला तयार व्हावे, पण कसे व्हावे? विहित विषयाने. ऋतुकाळी आता जर वागत गेला आणि पुन्हा 50 वर्ष झाले तर ग्रस्ताचा त्याग गेला, पुन्हा ते ब्रह्मचर्य सांभाळलं. आत्मा वय पुत्र नामासी वा पुत्र झाली स्त्रियशी हो संग करुणय स्त्रियशी शने विषयाशी त्यागावी. त्यागवी वेद. वा बघा, नाथराव ओवी मारणी सांगितली, नाथराव ओवी सांगितली, पण अंतकरणात रुचते काय?
हे महत्वाचं आहे. आम्ही त्याच्यानं तर हे सांगितलं पटती का? सांगा ना मग. आम्हाला पाठायचा तुम्ही गाढवाहुनी नर गाढवाहुनी हिनं गाढवापेक्षा तुम्ही बेकार. गाढव तरी बरं, ते बिचार ऋतूलाच संसार करतोय बिचार. गाढव म्हणून त्याला तुम्ही वाकडं लावता, पण वाकडं लावायची गरज नाही महाराज. हो, बिना ऋतूचं ते रमत नाही. ते पशुवारी हे सगळे बिचारे ऋतूकाळीच संसार करतात. ते माणसं त्याच्याहून बेकार आहे, त्याच्यामुळेच म्हणले मग हे निषिद्ध आहे की पामर लोक आहे. हो, मग आता असा जर वागत गेला तो ग्रस्त काय प्रजा ईश्वराच्या सेवेसाठी किंवा आपल्या वंशजाच्या ऋणासाठी निर्माण करावी ती ऋतू काळामध्ये आणि समाधान करून त्याच्या पुढे आपण शुद्ध राहावं. अशा प्रकारे वागत गेला तर ग्रस्त आश्रमी लेकर बाळ तयार करून कोण राहिला? महाराज, हे तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर सीतेचा पूर्व अवतार म्हणजे पद्माक्षी. बरोबर आहे ना? पद्माक्ष नावाचा राजा होता असं वर्णन रामायणामध्ये भावार्थ. पद्माक्ष राजानं तपश्चर्या केली, मोठी तपश्चर्या. काय माणसं तपश्चर्या करून फुकटच घालवितात बाबा. मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्या विष्णू परमात्माचं नाव घेऊ लागला ना. आले भगवान वरमगृही, बोल बाबा तुला बोल काय पाहिजे? वरमगृही, वर बोल काय पाहिजे? माग. काय नाही म्हणजे तुमची बायको लक्ष्मी माझ्या पोटाला मुलगी म्हणून यावी. हाय का? काय गरज आहे का? त्याची बायको काय वाहून यावी? श्रीमंती पाहिजे होती. विष्णू परमात्मा हसले. बाबा 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 मागितलंच म्हणले, पण लय कवटाळी नाही ती. कोण? माझी बायको लय झाडे, एवढी गरीब नाही ती. कोण नाही जमली यासारखी नाही. हसडे हात करीवर काय व्हायचं तो लागले म्हणते. मग मला तुमची बायको मुलगी म्हणून तथास्तु म्हणाली. मग फळ दिलं खायला. ते फळ द्या बायकोला चाल. मग ती फळ दिलं, ते फळ आणलं, आपल्या बायकोला चाललं. ती गौरव राहिली आणि ती फळाच्या रूपानं लक्ष्मी दिली देवानं. आणि ती मग तिचं नाव ठेवलं पद्माक्ष. राजाची पोरगी असल्यामुळे पद्माक्षी. पद्माक्षी म्हणजे कळलं का? जिचे डोळे कमळासारखे तिचं नाव पद्माक्षी. पद्म नाम कमळ, अक्षी नाम डोळा. अक्ष डोळ्याला म्हणतात अक्ष, आणि पद्म कमळाला म्हणतात. पद्माक्ष देवाचं नाव आहे. मग त्याचे डोळे कमळासारखेच नाही. कमळ नाही ना हासे हासे. हो, कमळासारखे डोळे नांदाचे हासे. कमळ नाही ना हासे हासे वरण. बरोबर. आणि म्हणून कमळापती, ती कमळातून जन्मली कमळा नाम लक्ष्मी. आणि तिचे ती पद्माक्षी, तिचे डोळे कमळासारखे असं. मला ती पद्माक्षाची मुलगी पद्माक्षी लहानाची मोठी झाली. सोयीवर ठेवलं त्या राजानं. म्हणजे आपल्या मुलीचा आता उपवड झाली, सोयीवर ठेवावं. आणि मग तिला पसंत असेल त्याच्या गळ्यात ती माळ घाली. सोयीवर खरं होतं त्याचं. तिथे तर सोयीवर नाही, तिथे तर सोयीवर आहे त्या धनुष्याच्या आधी. आणि हिचं सोयीवर तसं नव्हतं. तुला पटेल ते नवरा कर असं काही. आले मग देशोत्ते पत्र पाठविले. पत्र पाठविले देशोदेशीच्या राजाला. देशोदेशीचे राजकुमार वर्णन करायला. ते पत्र गेल्यामुळे सगळ्याला कळालं, जिकडे जिकडे जाहीर झालं. त्याच्यात रावण सुद्धा ते बी आला. हे सगळे लोक आले. हे फार प्राचीन कथा, राम अवताराच्या फार अगोदरची कथा. हे सगळे आले. मग ते त्या पोरीला आणलं. हे राजे आले, तिला बघितलं. प्रत्येकाला वाटायला उम्या करावी, प्रत्येकाला वाटायचे मला करायचं मला करायचं. महाराज असं मला मला म्हणण्यात त्याची वाद लागली. बोलत बोलत चौथाले कोणी ती लांडगे पोत्याची नाही माणसाची. त्यानं ठोकायच्या ह्याला ठोकायच्या असं भांडणं 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 भांडणं. ह्या धिंगाणा उठला. ती बाई तशी ना, देव म्हणले होते गुन्हा बसू देत नाही बाबा. हा एकमेकाला मारा माऱ्या मारा माऱ्या. आणि भलते राजकुमार मेले. मग राहिलेले राजकुमार म्हणले काय बघता? तर म्हणले खरं तर हे राजाच कडू आहे.
त्या चांडाळानं म्हणले इथं बोलविले हे धिंगाणा मांडलाय म्हणे. कोणाला तरी एकाला द्यायची आपल्या मर्जीप्रमाणे लग्न करून व्यवस्थित हे व कुत्र्याची भांडणं लावली आणि हेकडून लावले बघा ह्याच्याकडे राहिले साली उठले त्याला मारायला लागले. कोणला ते म्हणा मला त्याला ठोकलं, त्याच्या घरच्याला ठोकलं, त्याच्या बायकाला ठोकलं. त्याच्या राजवाड्याचा धिंगाणा धिंगाणा हे मारलेले लोक सगळं धिंगाणा. रावणी त्याच्यात होता धिंगाण्यात हे काही कमी होता त्या धिंगाण्यात हे होता. हे कुत्र्याच्या कळवंडी कळलं का कुत्र्याची हे विचारले हे सगळे भांडणं कोणी नाही राहिलं म्हणा. घरचे मेले दारचे बी मेले, एकटीच पोरगी ओढली. त्याच्यात रावण वाचला त्या धिंगाण्यातून. तिथं वाचला त्याला मरण नव्हतं बाबा विचारायला. ते वरदान होते देवा ते वाचलं. म्हणलं बाबा नादीला मोठं नाही का पोळी मराठी यज्ञ होता चालू तिथं. राजाने यज्ञ केलं. मग त्या पोरीला धरायला निघाली. हे धरा म्हणले पोरीला. याच्यामुळं भांडण झाली. त्याने टाकली उडी ती आगली. आता राजा बी नाही, पोरगी बी नाही, भांडणं झालं, माणसं विनाकारण मेले. ती गेली ते इष्ट्यातच गेली. ती पहिली वेदवती. पहिली कोण आहे ती वेदवती. ती झाली पद्मा आणि ती हल्ली उडी त्या इष्ट. रावणाने ते बघितलं इष्ट्या उडी हाणलेली ती उदास झाली सगळे आणि काय वाचले ते लंगडे खोळे कोणी काही गेले घालला काही थोडं नाही. रावण बी वापस गेला गेला ते घराला गेला. कालांतरानं त्याच्या मनात आला दिग्विजय करायचा. पृथ्वी दिग्विजय करावा आणि सगळ्या त्रिलोक्याचा नायक म्याच व्हावं असं कोणाला वाटलं रावणाला. म्हणून रावण विमानात बसून त्याचा थोरला प्रधान प्रस्थ पंतप्रधान आहे महापार्श्व महोदर धूम्राक्ष मकराक्ष त्याची मुलं अतिका देवांतक नरांतक भले भले बलाटे इंद्रजित हे सगळे आणि वीर बरोबर घेतले आणि विमानात बसून तिथं काम विमान आहे महाराज. मनाला येईल तिथं उतरायचं, मनाला येईल तिथं बसायचं. हे साहेब महाराज रावण दिग्विजय करायचं त्याचं काम विमान. त्याचं विमान कसं होतं इथे साहेब मालक बसले मालकाच्या मनात आलं आता चला मनात निघा नाही नाही थांबाव रुमाल राहिला थांब. मनावर बटन दाबायचं नाही, म्हणायचं नाही, असं बोट करायचं नाही, काय नाही काय म्हणा आता इथं उतराव. असं विमान वरून चाललं 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 पद्माक्षरा त्याचा गाव आलो. त्याचा शिवाराला राज्य आलो. त्याला आठवण झाली धिंगाणी तिथं ते आला. ते प्रधानाला सांभाळावं म्हणलं त्याच्यात काय काय प्रधान नसते ना त्यावेळेला. बाबा 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 मला हे तर गाव पद्माक्षरा येत आलं म्हणलं हे अहो याचे लय धिंगाणा झाला म्हणा. त्याच्या पोळीच्या लग्नासाठी लय मेल माणसं मोठ्या हो ते प्रधान म्हणले असते ना राजन ही जागा आहे खाली हो बघायची का बघू बघू असं म्हणलं की होतं विमान तू त्याचं काय मनावर त्याच्या उतरलं की बघितलं म्हणजे बघा या पटांना ते सगळे मळेच सुटी म्हणजे त्यावेळेला हे सगळे मेले माणसं राजकुमार मोठे मोठे मेले. त्याच्यात मी आलतो म्हणजे स्वयंवराला खायला कोणी तिच्या घरच्याला मारलं म्हणजे कोणी शिल्लक राहिलं नाही तर सगळे बरबादी झाली. फक्त एक पोरगी उरली होती ह्याच कुंडात गेली बघा. तिथं कोण होता ना ते हो माता अग्निकुंड त्याच्यातच गेली. रावण तिथे गेला ध्यान आलं तिथे ठीक आहे. त्यानं वाकून बघितलं आणि त्या राखोंड्या चापायले त्या राखोंड्या ज्या आठवण आली त्या पोरीची चापलं ती एक मणी ते मणी नाही रत्नच होत मला. अरे पोरीचा मणी झाला का काही म्हणा झाला. ती पोरगी मायावी किंवा माया आहे ना ती ते मणी आणला. हे मंडवलेला वेणीत घालायला वगैरे मी घेतो संग घेतला. एक त्याच्याकडे पेटी होती संग असे डबके मग राजाकडे काय कमी आहे का. त्या डबक्यात मस्त व्यवस्थित पुसून साफ करून व्यवस्थित ठेवून दिला. तिला लॉक केली पेटी तिला लॉक केलं व्यवस्थित आणि मग दिग्विजय करायला गेला. पुन्हा दिग्विजय करून घरला आला. घरला आल्यावर आल्या ती पेटी ढेवरे आणून फाय लावली नोकराला आणि संध्याकाळी बोलत बोलत मंदोरी लावून लागला. मंदोरी तुला एक मणी आणला वेगळीच घालायला. ती म्हणजे कुठे आहे आणि पेटीत आहे चल तुला दाखवतो. गेले बघा पेटीकडे महाराज. ती पेटी उचला गेला. एक हात लावला उचल ना. दोन हात लावले उचल ना. अहो 3 4 नाही 20 हात लावले. त्याला 20 हात होते. 20 हाताने उचलून जोर काढून
काय झालं म्हणून याच्या नौकानं उचलली सामान्य मी आहे उचलली काय झालं याच्यात मंडळी म्हणली माझी तुम्ही आई कुलूप उडून काढा मी इथंच राहू कुलूप काढा मग बघा काय काढलं कुलूप उघडली मधात दिवशी बोल तीच होती ना कोण ती पहिली तिथं ती राजाची कोणी तीच होती ती का मेली होती ही तीच होती आग्नेत बसली होती लोक बघितलं पोरगी बघितलं मंडोळी नाही बघितलं महाराज मंडोळी पतीव्रता होती ती म्हणजे माझी पहिली पिढी लावून टाक का माझ्या नकाच म्हणली ती लावून टाका तुम्ही ऐकलं फुट लावा ती बल्लाय म्हणली हा ही इथं आणतात तर तिच्या बापाची खानदान नष्ट केली का तसंच होत आपलं ती मै ऐक ती पोरगी चांगली नाही नक ही पहिली उचला विमानात टाका आणि शेवकाई ठाणा आपल्या देशाच्या बाहेर पडून टाका देशात बी नगर बाहेरच्या देशात कोणी नेऊन पोरायला इथं ठेवणं कोण आहे ते आपल्याला अनेकच करेल रावणाला घाबरलं रावण बिचारा कळलं आधी मनी होता आणि आता काय झाली काहीतरी हाय बाबा म्हणून ते घाबरलं म्हणून ते विमान बोलले का मग लगेच बोलले उचला आता तिला जायचं होतं खरं जायचं नव्हतं तर ती उचलत बी नव्हती पण तिला उचलून बळत टाकू लागले त्या विमानात तरी ती म्हणलीच मी जाताना विमानातून निघाल विमान गेली मी पुन्हा येईल आणि तुझ्या पोळाचा काटाच खाला विलास केला असतो ती पोरगी म्हणली महाराज दिव्यवाणी मंडळी तवा थर कापली ती म्हणजे महान नसलेली घरघर करून बसली माझं उगत काय बघायला ती जनक राजाच्या राजवटीत पुरली होती ती जी जनकाला सापडली आता ती झाडपाला लागेल मग हे रावणानं प्रश्न विचारला मंडळगरीला मग ही पोरगी आता लहान आहे ही मोठी कुठं होईल आणि कोणाला जमू देईल म्हणजे आता मुलगी कोणाच तरी होणार नाही मग कोणाच तरी मुलगी झाल्यावर त्याच्या घरी आणि या पद्माक्षाला तर नाही जमू दिलं आपल्याला हे असं झालं इथं बदला मग कोणाच्या घरी मोठी होईल मंदोदरीने सांगितलं या पोरीला सांभाळणारा तोच माणूस पाहिजे कोण ग्रस्तासोरी ब्रह्मचारी ही वाढेल त्याच्या कसा असेल ग्रस्ताश्रमी असेल आणि तो ब्रह्मचर्य सांभाळेल असा वागत असेल तर त्याच्या घरी लहानाची मोठी होईल त्याला जमू देईल इतरांना जमू देणार नाही असं तिथं उत्तर आहे हे ग्रस्ताश्रम ब्रह्मचर्य लक्षात आला आता तुम्हाला असं सर्टिफिकेट आपल्याला मिळत नाही का लेकर तयार करून मिळते आता पुढचा संन्यास मग संन्यास पहिले 25 वर्षे घोकावी अक्षरे तिथून पुढे लग्न करावं उपप्रमाण व्हावं पुन्हा ग्रस्ताश्रम करावा पुन्हा लेकर बाळ हे ते निर्माण होते आणि झाले लेकर बाळ निर्माण पोरं हे ते आता गृहित धरा पोरं बरोबरीला आले त्यांना व्यवहार द्यावा आणि त्यांना व्यवहार देऊन सगळं सुपूर्द करून आता तुम्ही माझे नाहीत मी तुमचा नाही असं मनातून म्हणावं वरून जरी नाही म्हणले तुम्ही वरून म्हणल्यावर त्याला दुःख वाटल ते दुःख बी वाटणं नको काहीच नको मनातल्या मनात म्हणावं आता तुम्ही माझे नाही मी तुमचा नाही आता त्याग करावा आणि त्याग करून आपण कुठेतरी जंगलात जाऊन भगवंताचं चिंतन करावं किंवा गावातल्या देवात बसावं किंवा त्याच्याच दारात झोपडं बांधून बसावं कुटीच्या संन्यासी व्हावं कोणता संन्यासी हा कुटीचे खाण्याची काय कसा ते सांगू का हा आता आपल्या पोराचा बंगला आहे हा आणि त्या बंगल्याच्या कोपऱ्याची एक आपली झोपडी बांधायची आणि त्या झोपड्यात राहायचं त्याची तुकडे दिलेली आहे ती खायची दुपारा संध्याकाळी मला तुकडे द्या मी तुकडे आहे ते खाणार आणि ईश्वर चिंतन करणार उरलेला वेळ धर्म कार्यात खर्च करणार कोणाचं आळवलं काय झालं त्याला काही सहाय्य करायला लक्षात आलं का कोणी शेजाऱ्याचं तणतण झालेला उकिलं पटावर बरोबर हो बरोबर करमत नाही ना म्हणतेच नाही म्हातारे करमत नाही असं म्हणतोय हो मला दिवसच जात नाही मला घरी मी इथं आता उपती पण लोकांचं करते काय करत नाही आणि घर करमत नाही म्हणून घर कीर्तन उठायला काय म्हणते मला करमत नाही दिवस बी बरोबर आहे ना दिवस बी गेला पाहिजे एकेच आहे हा मग मला वाटते तुम्ही तुमच्या पोराच्या दुकानावर विक्री करीत बसल्यापेक्षा दुसऱ्याच्या दुकानावर बसले घोमट्याच्या बाग ना हो जाय तुला जेव्हा मी दुकान धरली बरोबर होते आपलं काय व्हायला भाई बरोबर त्याचं कर्म उभी झाली
दुकान बी चालू नाही जमायचं. आम्हाला खिशात पैसे टाकायची सवय लागली त्याचे टाकले तर वा रे वा. खिशात पैसे काय पोरं देते ते खर्चायचे पैसे पोरायला मागायचे ना. आजवर आपण त्यांच्यासाठी केलं नाही का? होय म्हणा रे. अरे आता मला सांगा 50 वर्षापर्यंत जिंदगी कोणासाठी आठवली आहे? आता 10-5 एकर घेऊन ठेवले आहे ना आपलं आपलं हक्क आहे ना. मग ते गावड्याने खायला द्यावं आणि गावड्याने खायला द्यावं आणि लोकांची सेवा परोपकार म्हणून करू वाटलं बसू वाटलं ना व्यायाम करा वाटायला तर व्यायाम तसा करा. नाही तर आपलं भजन टाळ घेऊन आपलं पारावर करा. काय गरज आहे? बरोबर आहे. या म्हणते कुटीचे. मग आता तुम्ही म्हणले झोपड्यात गळतंय काय होतं? एखादी खोली घ्या कोपऱ्याला. आपली खोली आपण, आपली लंगोटी आपला लोटा, गावडे पोरं तिकडं बायको तिकडं सगळे आपण आपल्या खोलीचे एकटे. तिथे राहून होते तर कुटीचे बहुधक हंस परहंस संन्यासाचे 4 प्रकार. ते पहिला कुटीचे काही पण हे ग्रस्त. मग असा जर वागला तर संन्यासाचं सर्टिफिकेट त्याला मिळतंय की नाही मिळतंय? मिळतंय. ऐक येत आहे हे झाला विहित विषयाचा. असा विहित विषय अनुभवणारा तुम्हाला जर निष्कामता असेल त्याच्या चित्तात मुक्त होतो. सकामता असेल ब्रह्मलोकापर्यंत जातो. स्वर्ग कालीकर राहिला ब्रह्मदेवाच्या सामसम झाला खाली जातो. सकामता असेल. निष्काम असेल तर चित्तशुद्धीद्वारे मोक्षच मिळतो त्याला. कळलं? आणि खरा तर संन्यासी मोक्षासाठीच आहे आश्रम. मोक्ष मिळविण्यासाठीच आश्रम कोणता आहे? संन्यासी आहे. एकंदरीत महाराज हे आपले प्रकार आहेत गृहस्थ आश्रमातले. असं आणि नाही का वागले हे लोक? मारुती महाराज कशी होती? कोण होते? संन्यासी नाही कोण होते? कोण होती महाराज? नाव संन्यासी होते मारुती महाराज. कपडे पांढरे असले म्हणजे काय झालं? प्युअर संन्यासी. रंगनाथ बोली बरोबरीकर अनैष्ठिक ब्रह्मचारी पुन्हा संन्यासाचा सर्टिफिकेट. कपडे पांढरे असले म्हणजे काय झालं? आणि भगवे कपडे असून बी जर पैशाचा संग्रह करीत असेल, बायात बोलत असेल, लेकराला तेल लावित असेल, उगा साबण लावित असेल तर कशाचा संन्यास आलाय का त्याला? वडमा त्याला कोण मानते? तर नाही किंमत द्यायची. तर तुम्ही देता गेल्यामुळे आम्ही पाया पडत नाही काढले. कशाला वागणं? तू झिपऱ्याला तेल लावतो काय? साबण काय लावतो? काय जगात तो बाय आहे सगळं उठतंय. त्याचं काम नाही. आणि पैसे घेणं हे करणं ते करणं ते करणं हे कशाला उठाणे? मग ते संन्यासी नाही. ते संन्यासी गुरुजी संन्यासी होते. आता मळ लागला नाही कधी. मारुतराव महाराज तसेच, मोतीराम महाराज तसेच होऊन गेले लोक. यांना माना पांढरे टुकडे असू द्या. आता राऊत महाराज चांगला आहे. संन्यासासारखं वागतो विचार. संन्यासी असा असावा, असं वागावं. हे झाले संन्यासी, हे झाले ग्रस्त. पण अभंगातला पामर आहे बरं काय. आता संत घरला आल्यावर अतिथी शिवपूजन सांगितले आपल्याला, संताची सेवा सांगितली. आणि हे जर संताला पाणी घोटभर पाणी देत नाही मग पामर का विषयी? पामर. आणि मग दासी म्हणजे ठेवलेली बाई, तिला आंघोळीला पाणी बकेटभर ठेवते. तिला कसं आलं? तिला कुठून आलं बकेटभर पाणी? इथं महाराजाला पाणी नाही गेलं गिलास बसवा आणि तिला कसं पाणी आलं? संत आहे. संताशी जी कोणी धुळ चरणात होय पाठी मोरा, ती दिसली की त्याच्याकडे पाठ करते. म्हणजे तेच पटत नाही कोणाचं? संतांचं. हो. आणि दासीच्या पोरात चुंबन देतो. दासीला झालेलं गाबड त्याच्या दासीला त्याचा मुका घेत आहे. लहान आहे म्हणून घेत असं. लहान आहे म्हणून मुका घेते त्या पोरा. घेऊया हो. संत आल्यावर पाठीमोर होणी जरा बोलाव, त्याला चांगलं बोलाव. ते कल्याण करणारे संत आपलं. ही अक्कल असावी का नसावी? पण नाही त्या गदाड्याला. मग काय उपयोग आहे? हो. दासीच्या पोराची म्हण दयाशी नावडे संतांचा तो संघ, नावा तो वाघ जन्मांतीचा. वा वा वा. दासीचा तो संघ करी, त्याचे पूर्व जाती नरकद्वारी. आईशी सांगता जना नये कोणाची या ध्याना. खरे. दासीचा म्हणजे परस्त्रीचा. दासी म्हणजे बरं काय? परस्त्री. परस्त्रीचा संघ करणारा माणूस कुठे जाते? पितर नरकात. त्याचे पितर नरकाला जातात. ते तर नरकाला जायला त्याच्यात नाव नाही. पसंती पितर होईशाम लोक पिंडोदक क्रिया म्हणजे वरले पितर खाली येतात. पसंती पतन पाहू. पण असं खरं सांगितलं तर कोणाच्या मनाला येत नाही ना. तुकाराम महाराज म्हणले. हो बोललं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले
नाही केली निंदा आम्ही दुशियेले भेदा. हा नाही केली निंदा आम्ही निंदा नाही केली तुमची. दुशियेले भेदा तुमच्यात वाईट आहे ते गुण अवगुण आहे तुमचे त्या अवगुणाचे आम्ही दोष काढण्यामुळे सांगितलं बाबा तुम्हाला असे महाराज म्हणले. पण काय करावं राग येते म्हणजे लोकांना. हो काय नका धरू म्हणे राग वचनाचा नका धरू कोणी नका धरू कोणी राग वचनाचा मणी. नाही केली निंदा आम्ही दुशियेले भेदा भेदा. निंदा नाही केली राग धरू नका आमचा. पण संतांचा राग येते ना त्या बोलण्याचा घोसाळा येते की. हो आणि मग संत सांगते खरं तर त्याला पाठीमोर होते. अरे संत तुमचं कल्याण करणारे तुमचा उद्धार करणारे जगाची तळमळ विचारायला संत आणलाय. जे करते बायको करू शकत नाही जे लेकरं करू शकत नाही हे सगळे ताज्या घोड्यावरल्या गोमाशी आहेत. बायको ताज्या घोड्यावरली गोमाशी पोर ताज्या घोड्यावरल्या सुना तर लय लांब राहिल्या. ग्रंथ ऐकावे सोडून घ्यावे त्याच्यात आपण ते आत्मानंदात आणि कसं हे सर्वव्यापी ब्रह्मतत्व कसं आहे व्यापक आणि हे व्यापक तत्वच आपण आहोत असा दृढ निश्चय करून आणि आपण त्या ब्रह्माचा ऐक्य करून घेऊ नये का मुक्त होऊ नये का. पण नाही ना मला जीवन मुक्तीचा आनंद मिळू शकत नाही का. विषयादी वृत्ती तुमची विषय विन्मुख वृत्ती व्हावी लागते तेव्हा ब्रह्मानंद मिळतात. लक्षात आलं की नाही. विषयाकार वृत्तीनं आनंद कसा मिळेल. बोलत टाइम जास्त 10 मिनिटं